नमस्कार मित्रांनो, तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. गेल्या भागामध्ये आपण सरळ गेलो होतो, आपण खोपोली मार्गे पालीला गेलो होतो आणि आता आपण ह्या रस्त्याने आपण भागाड MIDCच्या रस्त्याने आपण पुण्याला चाललो आहे. ह्या रस्त्याच्या डाव्या बाजूला सुप्रसिद्ध पॉस्को कंपनी आहे, जे साऊथ कोरियाची आहे. इथून बरेचसे मंडळी हे पुण्यावरून, कोलाडवरून, रोहावरून इथं कामाला येतात. तसेच आता आपण टर्न मारत आहोत ते तामण्याच्या दिशेने. हे जे ढाबे दिसत आहेत, ह्या ढाब्यामध्ये पुण्यावरून किंवा श्रीवर्धन, दिघी इथून आलेले जे पर्यटक आहेत ते इथे थांबून मस्त जेवणाचा ह्या ढाब्यावर आनंद घेतात. इथली चव काय वेगळीच आहे. आता खऱ्या अर्थाने ताम्हाणी घाट सुरू झालेला आहे. ताम्हाणी घाट हा सुप्रसिद्ध कोकणातला एक सुप्रसिद्ध घाट आहे. सह्याद्रीच्या रांगामध्ये वसलेला ताम्हाणी घाट हा निसर्गाचा एक असा देखणा आविष्कार आहे की प्रत्येक ऋतूत त्याचे रूप बदलत असते, पण त्याची महत्ता मात्र तशीच टिकून राहते. पावसाळा असो, हिवाळा किंवा उन्हाळा, तिन्ही ऋतूमध्ये ताम्हाणी घाट निसर्गप्रेमींना वेगवेगळ्या अनुभवाची पर्वणी देत असतो. उंच उंच डोंगर आणि त्याच्या विरुद्ध बाजूला असलेले खोलदऱ्या, ह्यामुळे ह्या घाटामध्ये प्रवास करण्याची मजा काय वेगळीच असते. आता आपण चाललो आहोत, थोड्याच वेळात आपल्याला भेटणार आहे या घाटातील सुप्रसिद्ध असा धबधबा. सर्वात मोठा धबधबा आहे. या धबधब्यामध्ये पावसाळ्यामध्ये असं सगळे पर्यटक मुद्दाम म्हणून थांबतात आणि त्या धबधब्याची सगळेजण मजा घेत असतात. धबधब्याच्या बाजूला असलेले कणसं, मॅगी खाण्याची मजा काय वेगळी असते. आणि त्या ऋतूमध्ये त्या मॅगीची चव, आता तुम्ही मॅगी खाता आणि तिथे तुम्ही खाता, त्याच्यामध्ये चव वेगळीच असते. त्याच्यामुळे ती मजा तुम्ही नक्कीच घ्या. एकूण 3 खिंड आहे. ही माणगावच्या दिशेने पुण्याला जाताना ही पहिली खिंड आहे. तिन्ही खिंड हे या प्रवासाचे आकर्षण केंद्र आहे आणि खिंडीमध्ये शार्प असे टर्न आहेत आणि डाव्या बाजूला आपल्याला खोलदऱ्या देखील दिसत आहेत. पावसाळ्यात ताम्हाणीच्या घाटाचे रूप अक्षरशः स्वर्गीय बनते. काळे भोर ढग डोंगर माथ्यामध्ये उतरतात. दऱ्या खोऱ्यात धुक्यांची शुभ्र चादर पसरलेली असते. असंख्य धबधबे खळखत कोसळत असतात. डोंगर रांगा हिरव्यागार शालून नटलेल्या असतात. हा आहे आपल्याला दुसरा आणि महत्त्वाची खिंड. हा खिंड फारच सुप्रसिद्ध आहे आणि धोकादायक म्हणून ह्या खिंडीला पण ओळखलं जातं. त्यामुळे ह्या खिंडीमध्ये सगळेच वाहन चालक अतिशय काळजीने प्रवास करत असतात. नागमोडी रस्त्यावरून प्रवास करताना चित्रकाराच्या कॅनव्हासवरून आपण प्रवास करीत आहोत असा भास आपल्याला होत असतो. पावसाच्या सरींनी चिंब भिजलेली झाडे, ओलसर मातीचा दरवळ आणि पक्ष्यांचा समुद्र स्वराने संपूर्ण परिसर हा जिवंत झालेला असतो. आपल्या उजव्या बाजूला पुन्हा एकदा आपल्याला हा कडा आणि ह्या कडाच्या बाजूला एक छोटा पण मनमोहक असा धबधबा, सुप्रसिद्ध धबधबा आहे. आणि डाव्या बाजूला जी खोलदरी आहे, त्या खोलदरीमधून आपल्याला सूर्यास्ताचा आनंद घ्यायला भेटतो. आता पहा, पर्यटक उभे राहून सूर्यास्ताचा आनंद घेत आहे. इथून दिसणारा सूर्यास्त अतिशय सुंदर आहे. त्याचा आनंद तुम्ही नक्कीच घ्या. आणि हा शेवटचा खिंड आणि पुण्याकडून येताना लागणारा हा पहिली खिंड आहे. हे खिंड पण फार महत्त्वाची असून ह्या तिन्ही खिंडीतून वाहन चालवणे आणि त्याचं कौशल्य वाहन चालवतं हे फार महत्त्वाचं असतं.
ह्या इथे जे वळण दिसतं आणि इथेची लोक उभे आहेत ती लोक पाहत आहेत ती 2 महिन्यापूर्वी झालेल्या, जर आम्ही थार पॉईंट म्हणून ओळखला जातो, पुण्यावरून 5 तरुणांची गाडी ह्याच वळणावरून थेट दरीमध्ये कोसळली होती. दुर्दैवाने 5 जणांचा मृत्यू झाला होता आणि 2च दिवसांनी त्या जागेवर अजून एक अपघात होऊन ती गाडी त्याच स्पॉटवर आढळली होती. त्याच्यामुळे लोक मुद्दामून थांबून ह्या पॉईंटला उभे राहतात आणि त्या तरुणांची आठवण काढत असतात. त्याच्यामुळे ह्या वळणावर कमी शक्यतो पुण्यावरून येताना काळजी घेणे फार गरजेचं आहे. मित्रांनो, जेव्हा आपण वाहन चालवत असतो पर्टिक्युलरली उन्हाळ्यामध्ये, तेव्हा उन्हाळ्याच्या आपल्याला दोन्ही बाजूला दुतर्फा आपल्याला रानमेवा विकणारे अनेक महिला आपल्याला भेटत असतात. खूप काबड कष्ट करून या जंगलामध्ये फिरून रानमेवा विकण्यासाठी त्या उभ्या असतात. मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो की त्यांच्याकडून तुम्ही रानमेवा नक्की खा आणि त्यांच्या ढोरांचा गायींचा पण काळजी घ्या. हा जो स्पॉट आहे हा आपला रायगड आणि पुण्याचा जो सीमा आहे जिल्ह्यांची तिथं आहे. त्याच्यामुळे तिथं पोलीस असतात. तुमचे कागदपत्र त्यांना दाखवायचे, योग्य कागदपत्र असेल तरच तुम्ही प्रवास करा. गाडीमध्ये चुकीचे सामान ठेवू नका आणि आपल्या सुरक्षितेसाठी ते तिथे उभे असतात. आणि गाडी चालवताना आपले सीट बेल्ट लावलेले आहेत नाही ह्याची पण तुम्ही काळजी घ्या, नाहीतर तुम्हाला फाईन भरावी लागेल. हिवाळ्यामध्ये ताम्हिणी घाट एका वेगळ्या शांत सौंदर्याने खुलून येतो. सूर्याची कोवळी उन्हे धुक्यातून अलगट डोकवतात. त्यावेळेस ताम्हिणी घाट पाहणे हे वेगळीच आनंददायक असते. शक्यतो हिवाळ्यामध्ये ट्रेकिंग करणाऱ्यांची संख्या ह्या घाटामध्ये भरपूर असते. पक्षी निरीक्षण, निसर्गाच्या चित्रीकरण ह्यासाठी ताम्हिणी देखील एक आकर्षणाचा बिंदू ठरलेला आहे. गाडी चालवताना दोन्ही बाजूची हिरवेगार झाडं आपल्याला मनामध्ये वेगळाच आनंद देत असतात. आता आपल्याला गरुडा नावाचा एक रिसॉर्ट लागणार आहे आणि हा रिसॉर्ट फार सुप्रसिद्ध 5 स्टार रिसॉर्ट आहे. इथे येणं ह्या रिसॉर्टमध्ये फार महागडं असं रिसॉर्ट आहे, कारण ह्या रिसॉर्टमधून जो निसर्ग सौंदर्य पाहायला मिळतं त्याच्यामुळेच ह्या ठिकाणी हे रिसॉर्ट बांधलं गेलेलं आहे. फार स्पोर्ट्स स्टार किंवा सिनेमाचे हिरो हिरोईन त्या रिसॉर्टमध्ये येतात. ह्या वळणानंतर जो आपल्याला घाट लागत आहे हा घाट खरं म्हणजे टाटा पॉवर हाऊसच्या मालकीचा होता, परंतु आपले आदरणीय मंत्री तटकरे साहेब हे त्यावेळी रतनजी टाटा यांच्याशी चर्चा करून हा रस्ता सर्वसामान्य जनतेसाठी खुला केल्यामुळे गेले 25 वर्षापासून हा रस्ता ताम्हिणी घाट म्हणून सर्वसामान्य जनतेला खुला झाला आहे. आणि तसेच हा जो रस्ता आहे हा जंगलातून जात असल्यामुळे आपल्याला ह्या रस्त्याचं डेव्हलपमेंट करण्यासाठी परवानगी भेटत नाही. त्याच्यामुळे हा रस्ता लहान आहे, अरुंद आहे आणि अरुंद रस्त्यातच आपल्याला गाडी शांतपणे चालवत इथल्या निसर्गाचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे. डाव्या साईडला जो सूर्यास्त होताना त्याचे सुंदर असं चित्र आहे. हे पाहताना हे खरं म्हणजे मोह आवरत नाही, परंतु लक्ष पुढं ठेवावं लागतं. परंतु आपल्या बाजूला कोण बसलं असेल तर त्यांनी या सूर्यास्ताचा आनंद नक्की घ्या. इतक्या हिरव्यागार गर्द झाडामध्ये नागमोडी वळण असताना हा एक टर्न फार महत्त्वाचा आहे. आणि ह्या टर्ननंतर एक पुरातन शिवमंदिर आहे. त्या पुरातन शिवमंदिराचं पण दर्शन तुम्ही नक्कीच घ्या. तसेच मला पण माहिती नसतील, परंतु भरपूर असे हिडन धबधबे रिसॉर्ट ह्या भागामध्ये असल्यामुळे जर कोणाला माहिती असेल तर नक्कीच त्या हिडन धबधब्यांचा देखील तुम्ही आनंद घ्या. फार आणि काही स्पॉट असे आहेत जे तिथं बरेचसे लोक गेलेले नाहीत आणि जे निसर्गप्रेमी आहेत ते खास थांबून येथील
निसर्गाच्या प्रत्येक सौंदर्याचा आनंद घेत असतात. परंतु एक इथे मला काळजी घेईन की तुमची शूज असेल, कारण इथे अनेक सरपटणारे प्राणी आहेत. ही सर्व काळजी घेऊनच तुम्ही ह्या आजूबाजूच्या निसर्ग पर्यटन करताना त्याची काळजी घ्या. गेले 3 वर्ष हा ताम्हाणे घाटून जाताना बरेचसे छोटे छोटे व्हिडिओ गेले 5-6 वर्ष आम्ही जेव्हा ह्या घाटातून पुण्याला जात असतो तेव्हा आम्ही आवर्जून प्रत्येक भागाचे आम्ही चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण प्रत्येक भाग हा निसर्गाने नटलेला आहे, त्यात आम्ही चित्रीकरण करत असतो आणि त्याचा आनंद तो चित्रीकरण पाहण्यामध्ये पण मजा वेगळी असते. माझ्या यूट्यूब चॅनलला आणि तुम्हाला जर त्याची मजा घ्यायची असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच भेट द्या. तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा ही आमची, आणि त्याच्यामुळे आम्हाला असे व्हिडिओ बनवण्यामध्ये कॉमेंट करा. आम्हाला आनंद होईल. आणि नक्की कमेंट करा, कारण तुमच्या कमेंट्समधूनच आम्हाला अनेक व्हिडिओ बनवताना काय काळजी घ्यावी याची आम्हाला आयडिया मिळेल. जर तुम्ही पुढे गेलात तर जर हा जो डोंगर दिसतो आहे ह्या डोंगरामध्ये देखील एक सुप्रसिद्ध रिसॉर्ट आहे. अनेक पर्यटक त्या रिसॉर्टला भेट देत असतात. तसेच तिथून एक रस्ता लोणावळ्याला जातो, तो ॲडव्हेंचर रोड, तो पर्टिक्युलरली टू व्हीलरसाठी ॲडव्हेंचरस रोड आहे आणि त्या रस्त्याने टू व्हीलरवाले लोणावळ्याला जाऊ शकतात. हा पहा, जर आपण पुढं आला की तुम्हाला डाव्या बाजूला एक रस्ता केलेला दिसतो. पावसाळ्यामध्ये अनेक लोक ह्या रस्त्याने जाऊन काही आपली ॲडव्हेंचरस ट्रिप करत असतात. हा आहे डाव्या बाजूला जाणारा लोणावळा रस्ता. उन्हाळ्यात देखील ताम्हाणे घाटाचे सौंदर्य कमी होत नाही, उलट त्याचे वेगवेगळे रूप पाहायला मिळते. हिरवाई थोडी फिकट झालेली असली तरी डोंगराची भव्यता, निसर्गाची शांतता अधिक ठळकपणे जाणवते. सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेस घाटातील वातावरण आल्हाददायक असते. निळेशार आकाश, दूरवर पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगा आणि मावळत्या सूर्याची केशरी सोनेरी छटा मन मोहून टाकते. उन्हाळ्यात जंगलातील विविध वनस्पती, पक्ष्यांचे जीवन अधिक जवळून पाहता येते. दुपारचे ऊन जरी अधिक तीव्र असले तरी घाटातील वाऱ्याच्या झुळुका थोडासा दिलासा देत असतो. आपण जेव्हा कोकणातील जी गरमी आहे त्याने जर असं तुम्ही कंटाळलेला असाल तर ह्या घाटमाथ्यावरील झुळूक तुम्हाला आनंद आणि तुम्हाला फ्रेश करणारी असते. ताम्हाणे घाटातील डोंगरदऱ्या आपल्याला पुन्हा एकदा ताम्हाणेकडे पुन्हा आपल्याला घेऊन येतं. येथील डोंगरदऱ्या आणि याचं सौंदर्य डोळ्यामध्ये साचवताना जो आनंद येतो आणि पुन्हा हा निसर्ग पाहण्यात माझ्या काही आवरत आहे. अनेक छोटी गावं आता आपल्याला ह्या भागामध्ये दिसतात. मला खरंच ह्या लोकांचं फार कौतुक वाटतं की ह्या छोट्या गावामध्ये राहणारे लोक फारच नशीबवान आहेत, कारण निसर्गाच्या सान्निध्यात त्यांना राहायला मिळतं. फार सुंदर असं वातावरण, ऑक्सिजनने भरलेलं वातावरण. आणि आता त्यांना ह्या रस्त्याला जी दुतर्फा गर्दी वाढलेली आहेत, पर्यटकांची संख्या वाढली आहे, त्याच्यामुळे त्यांना देखील रोजगाराची संधी म्हणून छोटे हॉटेल त्यांनी सुरू केलेलं आहे. परंतु कधी मन खट्ट होतं की पूर्वी एवढा हिरवागार आणि भरपूर झाडं असलेली आहे घाटामध्ये, आता ही अशी जी हॉटेलची संख्या वाढली आहे त्याच्यामुळे त्याच्या नैसर्गिक सौंदर्याला दर अशी बाधा आली आहे. परंतु काय हरकत नाही, त्यांना पण रोजगार हवा आहे. कारण खेडेगावामध्ये राहणाऱ्या लोकांना मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन राहणे प्रत्येकाला शक्य होत नाही. त्याला स्थानिक भागात जर रोजगार निर्मिती मिळाली तर त्याच्यासारखा नशीब बनतोच. अनेक वळणदार रस्ते हे खरं म्हणजे आकर्षक असा
क्षेत्रच आहे या घाटाचं. आकर्षणाचा बिंदू आहे ते रस्ते. म्हणजे ह्या जंगलामध्ये पूर्वी खूप वन्य प्राणी होते, आता बहुतेक ते कमी झालेले आहेत. स्थानिक लोकांशी चर्चा केली असताना आणि अजूनही काही बिबट, बिबटे, त्यानंतर हा पहा, हा जलाशय, मुळशीचा जलाशय, सुप्रसिद्ध असं मुळशी धरण आहे. तिथून हे पाणी आपल्याला भोरच्या डॅममध्ये येतं आणि भोरच्या डॅममध्ये येताना विजयनिर्मिती होते आणि त्या विजयनिर्मितीमधून आपल्या महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात विजेची निर्मिती झाल्याने पासून जी आपल्याला एनर्जी भेटतं, जी ऊर्जा भेटते, त्यावर आपले मुंबई, पुण्यासारखे शहरं हे लपलपताना आपलं दिसतं. ह्या रस्त्याच्या दुतर्फा तुम्हाला वानरसेना नक्कीच दिसेल. पण मित्रांनो, मला विनंती आहे की तुम्ही यांना बिस्किट किंवा जे कृत्रिम जे पदार्थ आहेत ते देऊ नका. शक्यतो चणे, फुटाणे, फळे, फ्रूट्स हेच तुम्ही द्या, जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारचा अपाय होणार नाही. हे वानरसेना जेव्हा तुम्ही दिलेले केळी आणि सफरचंद खाताना त्यांच्या चेहऱ्याचा आनंद पाहण्याची मजा वेगळीच असते. आणि तुम्ही नक्कीच जेव्हा ताम्हिणी घाटामध्ये याल तेव्हा ह्या वानरसेनेला लक्षात ठेवून तुमच्या गाडीमध्ये त्यांच्यासाठी खाऊ नक्कीच घेऊन या. आम्ही बरेचदा आम्ही चणे हे त्यांच्या आवडतीचं खाद्य आहे, ते चणे आम्ही त्यांच्यासाठी घेऊन येतो. केळी तर त्यांना अक्षरशः तुटून पडतात केळी असल्यावर, आणि त्यांना देताना तुम्ही आपल्याला काळजी घ्यायची. कधी 4-5 वाहनं येऊन तुमची केळी घेऊन जातील, तुमच्या हातातले खाऊची वस्तू घेऊन जातील, तुम्हाला कळणार पण नाही. आणि आता जो महत्त्वाचा स्पॉट आहे की ज्यामुळे ह्या घाटाला ताम्हिणी नाव पडलेलं आहे, त्या गावाच्या दिशेने ते गाव काहीच किलोमीटरवर ह्या वळणानंतर आहे. खरं तर ताम्हिणी घाट हा केवळ घाट रस्ता नाही, तर ऋतूनुसार बदलणारे निसर्गाचे एक जिवंत महाकाव्य आहे. पावसाळ्यातील उन्मुक्त जलधारा, हिवाळ्यातील धुक्याची रहस्यमय धुलई आणि उन्हाळ्यातील शांत गंभीर डोंगररांगा, या तिन्ही रूपात ताम्हिणी घाट पर्यटकांना आणि निसर्गप्रेमींना पुन्हा पुन्हा आपल्याकडे आकर्षित करतो. सह्याद्रीच्या हृदयात वसलेले हे निसर्गरत्न प्रत्येक ऋतूत नव्या सौंदर्याने फुलत राहते. असा हा निसर्गाने नटलेल्या ताम्हिणी घाटामध्ये कोणाला परत येऊ असं वाटणार नाही. मला तर असं वाटतं की निसर्गाने आपल्याला दिलेलं हे वरदानच आहे. आणि हेच तो ताम्हिणी गाव, ज्या गावामुळे आपल्याला त्या घाटाला ताम्हिणी हे नाव देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. पुन्हा एकदा विनंती, लाईक, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समधून तुमचे विचार आम्हाला नक्की समजू द्या, जेणेकरून पुढील व्हिडिओ बनवताना आम्ही योग्य ती काळजी घेऊ. तुमच्या कमेंट्समुळेच आम्हाला असे व्हिडिओ बनवण्यासाठी एक प्रेरणा भेटत असते. तुमचे प्रत्येक कमेंट्स आमच्यासाठी लाख मोलाचे आहेत. धन्यवाद. पुन्हा एकदा भेटूया पुढील व्लॉगमध्ये. थँक्यू. धन्यवाद.